ज्या माणसाला माझ्या बहिणीच्या आयुष्यात कायमचं दूर करायचं होतं परत आलाय, तेही माझ्याच खर्चांमुळे, म्हणजे माझ्याचमुळे. काहीच करू शकले नाही. मावशी म्हणते ना ते बरोबरच आहे. मला काहीच जमत नाही. मी रेवला विक्रांत पासून नाही वाचवू शकले. मी विक्रांतला ओळखू शकले नाही. मी रेवतीला विक्रांतच्या खोटारडेपणापासून वाचवू शकले नाही. एक मोठी बहीण म्हणून मी अपयशी ठरले. मी तुझ्याच चांगल्यासाठी सांगतोय. हा, तुझ्या बहिणीच्या आणि माझ्यामध्ये यायचा प्रयत्न करू नकोस. हे तुझ्यासाठी वाईट असेल आणि तिच्यासाठी. लीला, 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 स्टॉप क्राइंग. काय झालं? काय हे सगळं असं काही चिठ्ठ्यांवर कोण लिहितं लीला? आणि जे काय घडलं त्यात तुझी काय चूक आहे? कोणाची चूक आहे? माझीच तर चूक आहे सगळ्यात. ती एक चांगली बहीण असल्याचं कर्तव्य पार पाडू शकले नाही. मला काहीच येत नाही. मला शिक्षा मिळायला हवी. काय चाललंय? काय? स्टॉप इट. काय चाललंय? हा, अनो लीला, तू कुठल्या ट्रॉमातनं जातेस? हे बघ, यात तुझी काहीही चूक नाहीये. सो डू नॉट पनिश युअरसेल्फ. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आपण फ्रेंड्स आहोत ना. वी आर इन दिस टुगेदर. आणि लक्षात ठेव दरवेळेला की तुझा प्रॉब्लेम माझाही प्रॉब्लेम आहे.
विल फेस इट टुगेदर. ओके? बेबी आज मी खूप खुश आहे. फायनली विक्रांत दादा किती दिवसांनी जेलमधून बाहेर आलाय. आता मी त्याला कधीही भेटू शकते. आय एम सो हॅपी. सरू म्हणजे बघ, डोंट टेक मी रॉंग, पण विक्रांत दादा बाहेर आला ही चांगलीच गोष्ट आहे. पण हे सगळं अशाच पद्धतीने करायला हवं होतं का? अशाच पद्धतीने म्हणजे आणखी काय करायला हवं होतं दादाने? त्याने आजींची, एजंटची सगळ्यांसमोर माफी मागितली. चूक नसताना जेलमध्ये शिक्षा पण भोगली ना त्याने. आणखी काय करायला हवं? तसं नाहीये सरू, पण हे सगळं आजच करायला हवं होतं का? म्हणजे मला सांग, तुला माहिती आहे ना आज बाबांसाठी आणि लीलासाठी किती स्पेशल दिवस आहे. त्यांच्या ऍडचं शूटही झालं, पण घरी आल्यावर मात्र. अच्छा, म्हणजे लीलाचा मूड वाईट झाला म्हणून तुला वाईट वाटतंय का? आणि मग माझा भाऊ घरी आलाय त्याचं काय? त्याचं तुला काहीच वाटत नाहीये का? सरू सरू हे बघ, विक्रांत दादा घरी आलाय ना याचा मलाही आनंद झालाय. दिसतंय ते. सरू पण कमॉन, आपण एका फॅमिलीत राहतो, आपल्याला सगळ्या नात्यांचा विचार करावाच लागतो. पण विक्रांत दादाच्या येण्याने मात्र. काय? दादाच्या येण्याने काय? काय नाही. हे बघ, मी तुला शेवटचं सांगते. एजे आणि लीलाने दादाला माफ करू दे किंवा नको करू दे, पण माझा दादा आपल्या घरात येणार. त्याला वाटेल तेव्हा तो येणार. जशी तुला तुझी नाती महत्वाची आहेत ना, तसा माझा भाऊ माझ्यासाठी महत्वाचा आहे. काय झालं आजी? तुम्ही यावेळेला किचन मध्ये काय हवंय का? मला हाक मारायची ना. तवा तापवायला आले होते. तवा? तवा कशासाठी? अभिराम आणि लीलाची दृष्ट काढायची मला. आत्ता कुठे त्यांचं नातं खुलायला लागलंय. त्यांच्यात जवळीक निर्माण झाली आणि रोज काही ना काहीतरी घडतंय. त्यांच्या नात्यामध्ये विघ्न येते. बस आता मला त्यांच्या नात्याला कोणाचीही नजर लागायला नको. काय अपडेट? काम झालंय असं समजा. जहागीरदारांच्या घरात घुसून त्या एजे आणि लीलाच्या नाकावर टिचून चहा पिऊन आलोय मी. आणि ती रेवती जेव्हा समोर आली तेव्हा तिचा चेहरा सुद्धा बघण्यासारखा होता. जाम घाबरली होती. त्यामुळे मला खात्री आहे की सगळं काही आपण ठरवलेल्याप्रमाणेच होणार. त्या रेवती आणि यशच्या लव्ह स्टोरीचा दी एंड लवकरच होणार. तू म्हणतोयस तसं सगळं जर झालं तर ठीक आहे, पण जर नाही झालं तर गाठ माझ्याशी. तशी वेळच येणार नाही, कारण माझ्या एंट्रीमुळे जहागीरदारांच्या घरातलं वातावरण पूर्णपणे बिघडलंय आणि त्या मोहितेंची तोंड सुद्धा पडलेली असणार आहेत. अहो जेवायला यायचंय ना, चला. काय हो? नाही, काय झालं एवढं टेन्शन घ्यायला? अहो तुम्ही नका ना काळजी करू. रेवचं होईल सगळं ठीक. हे बघा, लीलाचं आणि एजंटचं कसं सगळं चांगलं झालंय की नाही, तसं आपल्या रेवचं आणि यशचं पण चांगलंच होणार. तुम्ही बघा. हे बघा कालिंदी, आपली रेव म्हणजे लीला नाहीये. लीला नाही येईल त्या परिस्थितीला चांगल्या पद्धतीने तोंड देते, पण आपली रेव
त्या दुर्गा मॅडम कशा आहेत तुला माहिती आहे ना. अगं त्यांच्या समोर तिचा निभाव तर लागायला हवा. लागेल लागेल सगळं होईल हो नीट. तुम्ही किती काळजी करताय. आणि हे बघा तिकडे तुमची लाडकी लेक आहे ना, ती घेईल माझ्या रेऊची काळजी नीट. आणि तिने नाही घेतली तर मी आहेच, लीलाची चांगली खरडपट्टी करेन. तुम्ही नका काळजी करू, सगळं ठीक होईल. हा चला आता जेवायला चला. हा उशीर होईल, परत बेकरीची पण काम आहेत उद्या पडली. चला चला. आल्या केल्याची, गुता खेताची, शेजार पाजारीची, कुत्र्या मांजरांची, घरच्या बाहेरच्यांची, ज्यांची कोणाची दृष्ट लागली असेल तर निघून जाऊ दे. काय पाणी आणू. एजे, आजवर मी तुमचा प्रत्येक निर्णय मान्य केला, कधीच तक्रार नाही केली. आज मी मुलगी म्हणून तुमच्याकडे एक गोष्ट मागते. प्लीज दादाला माफ करा ना प्लीज. तुझ्या बाबांचा आहे. हॅलो बाबा, बोला. लीला बाळा, कामात होतीस का ग तू? नाही बाबा, बोला ना. बाळा, शूट कसं झालं तुझं? छान झालं. बाबा, काही झालंय का? तुम्हाला बोलायचंय का काही माझ्याशी? अगं, बोलायचं म्हणजे आपली रेवू आहे ना. बाबा, ठीक आहे ना रेवू? अगं, तेच कळत नाहीये. रेवू आणि यश तुमचं शूट बघायला गेले होते, पण आल्यापासून ना खूप अशी अस्वस्थ वाटते मला. अशी ना म्हणजे रडल्यासारखी वाटते. काही बोलत पण नाहीये. काय बाबा, ते नाही आले आज? अगं हो, पण अचानक त्यांचा प्लॅन काहीतरी चेंज झाला आणि रेवती घरी आली. आल्यानंतर रेवती अपसेट वाटली आणि काही बोलली नाही. रडते. आणि बाबा हो, काही सिरियस नसेल. यश आणि तिच्यात काहीतरी कुरबुर झाली असेल आणि आपली रेव किती इमोशनल आहे. तुम्ही नका काळजी करू, मी बोलते तिच्याशी उद्या. ठीक आहे बाळा. ठीक आहे, मग ठेवू? हा, ठेव. याचे तुम्ही ऐकलत ना आता बाबा काय म्हणाले? रेव शूटिंग बघायला येणार होती पण आलीच नाही आणि घरी आली तेव्हा रडत होती. विक्रांत पण आजच घरी आलाय.
तो तिला भेटला नसेल ना, त्यांनी काही त्रास दिला नसेल ना? असं काही होणार नाहीये. त्याला माहितीये त्यांनी रेवतीला त्रास दिला तर त्याची गाठ माझ्याशी आहे. म्हणजे आपण विक्रांतला इतक्या लाईटली नाही घेऊ शकत. हे बघा, मला ना खूप टेन्शन येत आहे आता. नीला, काम डाऊन, ओके? असं काही होणार नाहीये. उद्या सकाळी आपण दोघेही रेवतीला जाऊन भेटूया, फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग. आणि रेवती माझी बहीण आहे, ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव की आता तुझे प्रॉब्लेम्स माझेही आहेत. सो डोंट वरी. लीला वहिनी, अगं हा यश, दूध ठेवलंय, कॉफी हवी आहे का? नाही लीला वहिनी, नको. यश, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. विचार ना. मला सांग, काही झालंय का? नाही, तू असं का विचारतेस? अरे, मला माहिती होतं काल तू आणि रेऊ सेटवर येणार होता शूट बघायला, पण आलाच नाहीत. काही झालं का? नाही नाही, काही झालं नाही. म्हणजे आम्ही येणारच होतो सेटवर, पण अगं लास्ट मोमेंट आमचा दुसरा प्लॅन ठरला आणि मग आम्ही. नक्की एवढंच आहे? हो लीला वहिनी, नक्की एवढंच आहे. हे बघ, मला खरं सांग, तू आणि रेऊ मध्ये काही प्रॉब्लेम झालाय का? सगळं ओके आहे? नाही लीला वहिनी, काहीच प्रॉब्लेम झाला नाहीये, सगळं ओके आहे. खोटं बोलत नाहीस? नाही लीला वहिनी, खरं सांगतोय मी. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? तो नाही म्हणतोय ना? मग का सारखं सारखं विचारताय त्याला? आणि जर असेलच त्याला काही प्रॉब्लेम तर तो सांगेल मला, त्याची बहीण आहे शेअर करायला. ताई, हे बघ काय चाललंय? काही नाही जे, मी दूध तापवत ठेवलंय, कॉफी देते. नाही, आपल्याला निघायला हवं. लीला, कम ऑन. एक मिनिट एजे, आज तुमची इन्व्हेस्टर्स बरोबर मीटिंग आहे. तुम्ही मला मीटिंग शेड्यूल करायला सांगितली होती ना ऑफिसमध्ये, मी केली आहे. इनफॅक्ट विश्वरूपने तुमच्या शेड्यूलमध्ये ते मार्क सुद्धा केले एजे. नाही दुर्गा, एव्हरीथिंग एल्स कॅन वेट. फॅमिली कम्स फर्स्ट.